माझ्याकडे कॅश नाहीये. ठीक आहे, मग दागिने नेकलेस आहेत ना तुझे, ते घेतो. ए काय अंशू, तुला तू बरा आहेस ना? वेळ लागलाय का तुला? आणि काय चाललंय रे तुझं? नुसतं बेट बेट बेट, इतका जुगार खेळतोस. आजपर्यंत एकदा तरी ती बेट जिंकलास का? ठीक आहे, जिंकेन ना. मग एवढं काय त्यात? तू ना, तुला मूर्ख म्हणायची पण आता मला लाज वाटते. अरे कुठल्या जगात राहतोस तू? आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपण काय केलं पाहिजे याचं भान आहे तुला? इथे मी राजवाड्यांच्या सगळ्या साम्राज्याची मालकीण व्हायचं स्वप्न बघते आणि माझी सगळी एनर्जी ना तुझे हे सगळे नॉनसेन्स उद्योग निस्तरण्यात जाते. तुला तुला काय काही नाहीये त्याचं. काय झालंय? एवढं का भडकतीस माझ्यावर? भडकू नको तर काय करू? हे आपण बेट लावत बसलोय, बेट. आणि तिथे समर स्वानंदीच्या प्रेमात पडलाय. व्हॉट? दादा स्वानंदीच्या प्रेमात पडला? असं कसं काय होऊ शकतं? जा ना, जाऊन विचार समरला. असं कसं होऊ शकतं? असं कसं केलं? आणि आता तर तू तिला प्रपोज पण केलंस. प्रपोज पण केलं? आणि ए काय, कुठे हरवलास? मॉम मॉम नाही, आपल्याला ना असं सुशच्या भरोश्यावर राहून चालणार नाही. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे मॉम. मी करते रे, पण तू तू काहीच करत नाहीयेस. तू नुसता बेट लावतोस, जुगार खेळतोस, गॅम्बल करतोस. बस, दॅट्स इट. मॉम मी ना एक प्रो माणूस बघतो जो दादाची सही करेल. असे खूप असतात फ्रॉड करणारे मॉम. मी बघतो कोणतरी सुशच्या भरोश्यावर राहून चालणार नाहीये. नाही हा, अजिबात बाहेरचा माणूस नकोय मला. अजिबात नाही म्हणजे नाही. का? मी सांगते ना म्हणून. माझा अजिबात विश्वास नाही बाहेरच्या कुठल्याही माणसांवर. अरे तुला कळतंय का, चुकून जरी समरलं या सगळ्याची हवा जरी लागली ना तरी सगळं आपल्या अंगाशी येईल. त्यापेक्षा सुष्मितालाच करू देते का? अगं पण ती डम आहे. अरे असू दे ना डम, आपल्याला तेवढंच बरं आहे. ती डम आहे म्हणून आपल्या कंट्रोलमध्ये राहते. आणि विशेषतः ती आपल्या घरातली आहे, त्यामुळे घरातल्या गोष्टी घरातच राहतील. तू शांत राहता. तू फक्त वकिलांशी बोलून घे. त्यांना कुठले कुठले पेपर्स हवेत ते सगळे रेडी करून घ्यायचं काम तुझं. कळलं? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली का पूजेची तयारी? हो झाली. राजवाड्यांनी आजींच्या हातून माझ्यासाठी छान पैठणी पाठवली आहे, तीच नेसली मी आता. बाई, म्हणजे समर नक्कीच घायाळ झाला असेल. निकिता ताई खूप त्रास देते गाव मी त्यांना. ठीक आहे काय, थोडासा त्रास द्यायचा असतो नवऱ्यांना, पण थोडाचा. आता जास्त त्रास देऊ नकोस. पटकन सांगून टाक. कधी सांगतेस? म्हणजे मी खरं तर वटपौर्णिमेचीच वाट बघत होते, त्यामुळे मी तरी आजच्या दिवशी सांगायचं ठरवलंय. बघूया. नाही, हेच परफेक्ट आहे. कारण वटपौर्णिमेसारखा दुसरा कुठला चांगला मुहूर्त असणार आहे? प्लीज आजच सांग. अहो पण कसं, ते ना नेमके आजच खूप बिझी आहेत. खूप मीटिंग्स लागल्यात त्यांच्या. मीटिंग म्हणजे तो ऑफिसला गेलाय? हो. अगं स्वानंदी, तुझं काय करू मी? तू का जाऊ दिलंस त्याला? अहो पण म्हणजे आता मी काय करणार? त्यांना मीटिंगच आहेत म्हटलं, त्यांना जावंच लागणार ना. आपण काय करणार? अगं तू थांबवायचं नाहीस का त्याला? मीटिंग आनंदी पण हँडल केली असती. काय ग? हो, आनंदानेच फोन केला होता त्यांना, त्याच्यानंतरच गेलेत ते. आनंद? आनंदचं तू काय करू मी या माणसाचं? आनंदला पण अक्कल नाहीये, मूर्खासारखं काहीतरी करतो. तू तू थांब, मी बोलते त्याच्याशी. नाही नाही, नको नको नको. अहो नको, आता काय, आता काम महत्वाचं आहे आणि आपण उगाच असं नको बोलायला. कारण बघू, निदान भांडण नको वटपौर्णिमेला. येतील आणि चिडतील माझ्यावर. त्यापेक्षा पाहूया. अगं वेडी आहेस का तू? काम महत्वाचं की प्रेम? मग काही झालं तरी आजचा मुहूर्त चुकता कामा नये. तू थांब ग, मी बोलते त्याच्याशी. आजी तू कुठे झाली तू? अगं वडाची झाडाजवळ पूजा करायला. का? नाही म्हणजे तू मला न विचारता कशी काय चाललीस? सुष्मिता, ही काय पद्धत आहे काहीशी बोलायची? अगं पूजेला जाण्यासाठी तिला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाहीये आणि तुझी तर अजिबात नाहीये. नाही पण ग्रॅनीन लॉ, तुम्ही म्हणाला होतात ना की ताईला माझं सगळं ऐकावं लागेल म्हणून. आता ती मला न विचारता चालली आहे.
मी आजचा दिवस किती इम्पॉर्टंट प्लॅन केलाय. सगळी महत्वाची कामं ताईला द्यायची होती. आता ते निघून गेल्यावरती सगळं फेल होऊन जाणार ना आजचा दिवस. कुठली कामं तुला मला सांगायची आहेत आत्ताच्या आत्ता? ते स्टाफला आजचा मेनू सांगायचा आहे, घर आवरायचंय, माझी रूम रिअरेंज करायची आहे. मी अगं हे सगळं स्टाफला तू सुद्धा सांगू शकतेस ना. येस, स्टाफला सांगू शकते, पण स्टाफ आहे ना ताईच ऐकतो. आणि हे ताईला सुद्धा माहितीये, मी काय सांगायला गेलं ना तर त्यांना कळतच नाही. ओके, शांत. सुश, श्वास घे बरं. ओके. आणि आपण कसे आहोत हे लक्षात ठेवून वागलीस ना तर स्टाफ तुझं पण ऐकेल. आपण चांगले आहोत की नाही, मग स्टाफचा अपमान नाही करायचा, स्टाफशी विश्वासाने बोलायचं, त्यांनाही माणूस म्हणून आदर द्यायचा, मग ते तुझंही ऐकतील. मी काही आपल्या घरून माझ्यासाठी स्टाफ नाही घेऊन आले ना, त्यामुळे ते माझंच ऐकतात वगैरे असं काही नाहीये, है ना. आणि यू डोंट वरी, हा तुला उपाशी नाही राहावं लागणार, कारण मी सकाळी उठते की नाही लवकर, तेव्हा मी स्टाफला सगळा मेनू सांगून ठेवलाय आणि सगळं तयार झालंय. आणि मला माहिती आहे ग कोण डापरतं त्यांच्यावर. आई अहो काय सुश लहान आहे, त्यात बावचळली आहे हो ती जरा थोडीशी, म्हणजे कन्फ्युज्ड आहे. आपण जरा तिला सपोर्ट दिला पाहिजे नाही का स्वानंदी. तिला हवा तेवढा सपोर्ट मिळेलच, कारण मी बहीण आहे ना तिची. त्यामुळे खरं तर या घरात सगळ्यात जास्त सपोर्ट माझ्याकडूनच मिळेल, पण अरेरावी पण खपवून घेणार नाही मी लहान बहिणीची.